नमस्ते एव्हरीवन. दापोली किनारामध्ये सस्नेह स्वागत आहे. ओळखलत का या भाजीला? कोणती भाजी आहे बरं? या भाजीला बारीक मेथी किंवा सागर मेथीसुद्धा म्हणतात. तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात बरं? कमेंटमध्ये नक्की सांगा. या भाजीला आपला एक खूप छान असा स्वाद असतो, त्यामुळे ही भाजी खूप स्वादिष्ट बनून तयार होते. ही भाजी समुद्राच्या वाळूवर सुद्धा तयार होते, म्हणून हिला सागर मेथीसुद्धा म्हटलं जातं आणि मातीतसुद्धा ही भाजी खूप छान पद्धतीने तयार होते आणि हिला बारीक मेथीसुद्धा म्हटलं जातं. ही भाजी चवीला जेवढी स्वादिष्ट बनून तयार होते तेवढीच ही पौष्टिकसुद्धा आहे. तर आता आपण या भाजीला स्वच्छ धुवून घेऊया आणि कशी चिरून घ्यायची ते सुद्धा पाहूया. अशी लहान जुडी या भाजीची बांधली जाते. फार मोठी जुडी अशी बांधली जात नाही, कारण ही भाजी खूपच नाजूक आहे, त्यामुळे या भाजीच्या लहान लहान जुड्याच बांधल्या जातात. सर्वप्रथम आपण जुडी सोडून घेऊया आणि भाजीच्या मुळांना जेवढी माती लागलेली आहे तेवढाच भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा, मुळांना जेवढी माती लागलेली आहे ना तेवढाच भाग हे बघा आपण कट करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीनं माती लागलेली मुळं आहेत ती सगळी आपण काढून टाकूया. आणि हे बघा, ही एवढी भाजी आपल्याला अशा पद्धतीनं घ्यायची आहे. आणि ही चिरून झालेली भाजी आपण एका चाळणीमध्ये ठेवून घेऊया. आपण इथे भाजीची जुडी सोडून नंतर त्याची मुळं काढून घेतली होती. आता भाजीची जुडी न सोडता त्याची मुळं आपण कट करून घेणार आहोत आणि नंतर अशा पद्धतीनं ही जुडी आपण सोडून घेणार आहोत. हे बघा, अशी कट करून घेतली. हे बघा, आणि तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही ही भाजीची मुळं कट करून घेऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीनं आपण सगळ्या भाजीची मुळं आपण काढून घेऊया. आपण सगळ्या भाजीची मुळं छान कट करून घेतलेली आहेत आणि भाजी चाळणीमध्ये खूप स्वच्छ धुवून घेतली आणि पाण्यामध्ये सुद्धा ती स्वच्छ धुवून घेतली. ही भाजी खूप पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची, कारण या भाजीमध्ये वाळू असते, ती सगळी निघून गेली पाहिजे, त्यामुळे ही भरपूर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची भाजी. आता आपण ही भाजी सगळी बारीक चिरून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीनं सगळी भाजी आपण चिरून घेऊया. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये जरूर शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, ही नम्र विनंती. हे बघा, सगळी भाजी आपण छान बारीक चिरून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं ही भाजी बारीक चिरून घ्यायची. आता आपण भाजी बनवायची पुढची तयारी करूया. आज आपण ही जाडी सुकट घालून खूप स्वादिष्ट भाजी बनवणार आहोत. या जाडी सुकटला तुमच्या इकडे काय म्हणतात ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी याला जाडी सुकट असंच म्हणते. आता तव्यावर ही जाडी सुकट भाजून घेऊया. ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवली जाते. मी याआधीसुद्धा या भाजीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. तो मूगडाळ घालून भाजी बनवलेली आहे आणि खूपच स्वादिष्ट भाजी बनून तयार होते. मूग डाळीमध्ये सुद्धा अशी ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवली जाते. तर आज आपण ही जाडी सुकट घालून भाजी बनवणार आहोत. सुकट छान भाजून झालेली आहे, आता ती आपण काढून घेऊया. ही जाडी सुकट आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. गॅसवर भांडं गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये तेल घेऊया. आवश्यकतेनुसार आपण तेल घेऊया. इथे मी 2-1 चमचे तरी तेल घेतलेलं आहे आणि ही धुवून घेतलेली सुकट आहे ती आता आपण या तेलामध्ये घालून घेऊया आणि मस्त अशी फ्राय करून घेऊया. सुकट खूप छान अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. हे बघा, 7-8 पाकळ्या आपण लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत. आता ते सुद्धा या सुकटीमध्ये घालूया. लसूणचा स्वाद या भाजीमध्ये खूपच छान लागतो आणि आता लसूण या सुकटीबरोबर छान फ्राय करून घेऊया.
आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया. मी इथे 3 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. आता यामध्ये 3-4 मिरची उभी चिरून घेतलेली आहे, ती घालूया. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्हाला किती तिखट आवडतं. आणि मिरची जर नको असेल तर नाही घातली तरी चालेल, कारण आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. मी इथे एक सालीसकट बटाटा चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण या कांद्यामध्ये घालून घेऊया आणि छान मिक्स करून परतून घेऊया. बटाटा आपल्याला या कांद्यासोबतच शिजवून घ्यायचा आहे, कारण भाजी पटकन शिजून तयार होते. म्हणून बटाटा आपल्याला या कांद्यासोबतच शिजवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर बटाट्याची साल काढायची असेल तर तुम्ही काढून टाका. बटाटा लवकर शिजण्यासाठी आपण आता यावर झाकण ठेवूया. आता यामध्ये आपण घरचा मसाला 2 चमचे आणि 1 चमचा लाल तिखट असं वापरणार आहोत. तिखट आपल्या आवडीनुसार आपण घ्यायचं. यामध्ये कोणताही घरगुती मसाला किंवा लाल तिखट वापरलं तरी ही भाजी खूपच छान बनून तयार होते. 1 छोटा चमचा आपण यामध्ये हळद घालूया. मसाले सगळे छान मिक्स करून घेऊया. मसाले छान परतून झालेले आहेत. आता यामध्ये आपण 1 मोठा चिरलेला टोमॅटो घालूया आणि टोमॅटोसुद्धा आपण या मसाल्यामध्ये छान मिक्स करून परतून घेऊया. 2 मिनटं झाकण ठेवून देऊया, म्हणजे सगळे मसाले छान शिजून एकजीव होतील. ही बघा, सुकट आणि बटाट्याची सुक्की भाजी बनून तयार आहे. ही अशीच भाजीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. ही सुकट आणि बटाट्याची भाजी तांदूळाच्या भाकरीसोबत अगदी अप्रतिम लागते. हे बघा, खूप सुंदर रंग आलेला आहे आणि खूप छान स्वाद या भाजीला आलेला आहे. आता आपण यामध्ये बारीक मेथीची चिरून ठेवलेली आहे ती घालणार आहोत. आता आपण यामध्ये चिरलेली बारीक मेथी घालूया. मीठ घालूया चवीनुसार. मेथीची भाजी आणि सुकट मसाला खूप छान असा मिक्स करून परतून घेऊया. बघा, भाजी आणि सगळा मसाला छान एकजीव मिक्स करून परतून झालेला आहे. आता आपण यावर 5 मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया. हे बघा, बटाटासुद्धा खूप छान शिजला आहे आणि भाजीसुद्धा आपली तयार झाली आहे. हे बघा, खूपच छान चवीची भाजी बनून तयार आहे. ही भाजी तांदळाच्या भाकरीसोबत किंवा कोणत्याही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत अगदी छान लागते. अगदी पावासोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागते. तर तुम्ही ही भाजी नक्की बनवा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ही भाजी नक्कीच आवडेल. थँक्यू.